तासांच्या आत पंचवटी पोलिसांच्या ताब्यात। दिनांक 9 सप्टेंबर पंचवटी कारंजा परिसरात रात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान अतुल सूर्यवंशी नामक युवकाचा पेवर ब्लॉकच्या साह्याने 2 संशयितांनी ठेचून खून केला होता। सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। मात्र अवघ्या 12 तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी पंचवटी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस स्टेशनकडील पथके रवाना करण्यात आली होती। गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत असताना पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाबाबत माहिती काढून त्याच्या आधारे संशयित नाव हितेश जगन्नाथ वाघ, वय 32 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 6, राजपाल कॉम्प्लेक्स, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा प्रवीण उर्फ बादल पवन वाघ, वय 23 वर्ष, राहणार एरंडवाडी, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक याच्या मदतीने केल्याची कबुली दिली। पंचवटी गुन्हे शोध पथकास तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बादल वाघ हा धुळ्याला असल्याचे समजले, परंतु तो प्रवासात असल्याने त्याचे ठिकाण सातत्याने बदलत असल्याने पोलीस पथक रात्रभर त्याच्या मागावर होते। पोलीस पथक त्याच्या मागावर असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बादल वाघ हा वडाळी भोई ते सोग्रस फाट्याच्या दरम्यान स्थिरावल्याचे समजताच पथकाने कौशल्यपूर्ण रीतीने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक सखोल तपास करता मयत अतुल अशोक सूर्यवंशी व संशयितांमध्ये झालेल्या तत्कालीन भांडणावरून बादल वाघ व हितेश वाघ यांनी अतुल सूर्यवंशी याच्या डोक्यात पेवर ब्लॉकने मारून त्यास जीवे ठार मारल्याची कबुली दिली। दिनांक 10/9/24 रोजी रात्री 00:45 ते 00:50 दरम्यान रोहन पान स्टॉल पंचवटी कारंजा येथे एक बॉडी पडलेली मिळाली होती। त्यानंतर तिथे आमच्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन आयरे हे ताबडतोब पोहोचले होते। त्यांनी एका गाडीचा पाठलाग केला होता। त्यानंतर त्या गाडीची माहिती काढून त्या जखमीला तिथल्या लोकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं। तिथं तो मयत घोषित करण्यात आल्यानंतर पोलीस स्टेशन पंचवटी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये आज आम्ही 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्या दोन्ही आरोपींचा तपास चालू आहे। आरोपींना अटक करीत आहोत। तर कारण काय होतं, काय घटना झाली? हे तिघे पण जे आहेत म्हणजे मयत जो आहे अतुल सूर्यवंशी आणि हितेश वाघ आणि प्रवीण वाघ हे सगळे तिघं काल सकाळपासून बरोबर होते। ते दिवसभर काहीतरी कुठेतरी दारू पिले होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि रात्री त्यांच्यात आपसात वाद झाले आणि वाद झाल्यानंतर थोडी झटापटी झाली होती अगोदर। त्याच्यामध्ये एकाने मग नंतर दगड घेऊन त्याच्या डोक्यात मारला होता। ते अचानक घडलेली घटना असं ते सांगतात। तर तपासामध्ये निष्पन्न होईल की कसं का खुनाचा गुन्हा झालेला आहे। सर, या दोघांना ताब्यात घेतल्याची पार्श्वभूमी काय? याच्यामध्ये जो प्रवीण बादल वाघ आहे त्याच्या विरुद्ध 9 गुन्हे दाखल आहेत। जो हितेश वाघ आहे त्याच्या विरुद्ध 1 गुन्हा दाखल आहे। आणि जो मयत झाला त्याची पार्श्वभूमी काय? त्याच्या विरुद्ध ऍक्सिडेंटचा 1 गुन्हा दाखल आहे आणि बाकी वाहनाचे किरकोळ 2 गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध। हा बादल स्थानिक आहे का परप्रांतीय? स्थानिक दोन्ही पण बादल दोन्ही जे वाघ आरोपी आहेत ते दोन्ही स्थानिक आहेत। कबुली दिली। सदरचा गुन्हा पंचवटी पोलिसांनी 12 तासांच्या आत उघडकीस आणला आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।